मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा शासन म्हणून गेली कित्येक वर्षे भारतीय जनता पार्टीचंही सरकार असो किंवा कुठलं आणखी दुसऱ्या महाविकास आघाडीचं सरकार असो, या काळामध्ये बीड जिल्ह्यामध्ये ज्या ज्या घटना घडल्यात त्या घटनेचं कुठेही वावपाव झाला नाही। ही घटना पहिली नाहीये, याच्या अगोदर पण बऱ्याच घटना घडल्या गेल्यात। या घटनेला माझं म्हणणं आहे की या घटना दबल्या गेल्यात। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची चर्चा तर खूप झाली आहे, विधिमंडळात झाली आहे, माध्यमांमध्ये झाली आहे, लोकांमध्ये आहे। मात्र या प्रकरणामध्ये जी कारवाई अपेक्षित आहे ती कारवाई झाली आहे का? आपल्यासोबत बीडचे खासदार बजरंग सोनवणे आहेत। आता या सगळ्या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे देण्याची घोषणा करण्यात आली आहे, तुम्हाला कितपत अपेक्षा आहे? सर्वप्रथम मी या देशाचे आर्थिक क्रांतीचे जनक माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आणि आपण जो आमच्या संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येच्या संदर्भात जो प्रश्न उपस्थित केलाय की हा तपास जो आहे तो सीआयडी कडे देऊन आपलं काय साधलं आहे, तर मला एक सांगायचं आहे की मागच्या बऱ्याच दिवसापासून याच्यासाठी वेगवेगळे विधानं येतात, वेगवेगळ्या मागण्या येतात। या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सुद्धा सभागृहामध्ये सांगितलं की आम्ही योग्य ती तपास करू, आरोपीला फाशी देऊ, आरोपीला शिक्षा करू आणि आमच्या या कुटुंबाला, आमच्या जिल्ह्याला, या संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशी देऊन आम्ही न्याय देऊ। पण अशी घटना घडलेली दिसत नाहीये। आज तागायत सुद्धा हा तपास काही दिवस 2-4 दिवस पोलिसकडे होता, त्याच्यानंतर मर्डरचा जो गुन्हा आहे तो गुन्हा सीआयडी कडे वर्ग करण्यात आला। त्याच्यानंतर परवाच रात्री खंडणीचा आणि अट्रॅसिटीचा गुन्हा हे सुद्धा सीआयडी कडे वर्ग करण्यात आला आहे। म्हणजे याचाच अर्थ पोलीस यंत्रणेला असं कुठंतरी वाटलं की तिन्ही गुन्हे हे लिंकिंग आहेत। आणि ही माझी सुद्धा भावना तशीच आहे की या तिन्ही गुन्ह्याचा एकच सूत्रधार असला पाहिजे आणि तिन्ही गुन्ह्यात जे जे कुणी मास्टर माइंड आहेत त्या मास्टर माइंडला शिक्षा झाली पाहिजे, त्याला अटक झाली पाहिजे, त्याला फाशी झाली पाहिजे। सीआयडी कडे तपास दिल्यानंतर काय फरक पडेल? नाही, सीआयडी कडे आता कुणी मागणी केली होती मला माहित नाहीये। आता काय झालं की कोण कोण काय काय वेगळ्या मागण्या येतात, वेगळ्या विषय येतात। आता प्रत्येक सामाजिक दृष्ट्या कुठल्याही समाजाचा कुणी असो, पण जी म्हणजे समाज म्हणून बीडचा एक समाज नाही, बीड जिल्ह्यातली जनता म्हणून जनतेची अशी अपेक्षा आहे की याचा लवकर तपास लागला पाहिजे। अशा पद्धतीने लागत नाही म्हणून कुणी सीआयडी खूप चांगली यंत्रणा आहे असं वाटू शकतं, त्यामुळे कुणी सीआयडी मागणी केली असेल, कुणी एसआयटीची मागणी केली असेल। मी पहिल्या दिवसापासून सीबीआय चौकशीची मागणी करतोय, कारण मी जिल्ह्याचा खासदार असून देशाच्या सर्वोच्च सभागृहाचा सदस्य आहे आणि या सभागृहाचा सदस्य म्हणून मला सीबीआय चौकशीच व्हावी अशी माझी अपेक्षा आहे। कारण बीड जिल्हा जो आहे ते गेले 5 वर्षापासून मागच्या खूप वेगळ्या ट्रॅकवर गेलेला आहे आणि तशी बीड जिल्ह्याची हिस्ट्री बऱ्याच दिवसापासून जर काढली गेली तर आजच्या या गुन्हेगारी प्रवृत्तीला कुठंतरी बळ देणारी ठरली का काय अशी शंका येते। त्याच्यामुळे ह्या सीआयडी कडे देऊन काय बळ दिलं या गुन्हेगारीला? आता याला कुणी बळ दिलंय म्हणण्यापेक्षा आपण सर्वांनी तपासलं पाहिजे की याच्यात कोण आहे। ज्यावेळेस ही समोर येईल ना त्यावेळेस कळेल ना की याला कोण बळ देतंय। माझं म्हणणं असं आहे की गुन्हेगारी प्रवृत्तीला बळ बसतंय, मिळतंय असं मला वाटतंय। अच्छा, वाटतंय, पण कोण देतंय? आता तुम्ही स्पष्ट बोलत नाही आहात। आरोप होतोय की वाल्मिक कराड जे आहेत तर त्यांच्या अटकेची मागणी होते, तर तुम्हाला काय आतापर्यंत माहिती मिळाली आहे? तुमच्यापर्यंत लोकांच्या काय भावना पोचलेल्या आहेत त्याबद्दलच्या? या गुन्ह्याच्या संदर्भात मी कुणाचं नाव घेण्यापेक्षा सर्व बीड जिल्ह्याला, महाराष्ट्राला सर्व घटना माहीत आहेत। आम्ही नाव घेऊन कुणाला काही करण्यापेक्षा मला वाटतं की मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा शासन म्हणून गेली कित्येक वर्षे भारतीय जनता पार्टीचंही सरकार असो किंवा कुठलं आणखी दुसऱ्या महाविकास आघाडीचं सरकार असो, या काळामध्ये बीड जिल्ह्यामध्ये ज्या ज्या घटना घडल्यात त्या घटनेचं कुठेही वावपाव झाला नाही। ही घटना पहिली नाहीये, याच्या अगोदर पण बऱ्याच घटना घडल्या गेल्यात। या घटनेला माझं म्हणणं आहे की या घटना दबल्या गेल्यात, कारण आता बऱ्याच व्हिडिओ जे आहेत ते सोशल मीडियावर दमनिया ताईंनी पण व्हायरल केलेले आहेत। बऱ्याच काही अशा घटना आहेत। त्या व्हिडिओ मधल्या लोकांना पाठबळ कोणाचं आहे? नाही, आता याच्यात पाठबळ कुणाचं हे तपासणं काम पोलीस यंत्रणेचं आहे। मी म्हणण्यापेक्षा किंवा मीडियाने तुम्ही तपासा ना याला कुणाचं पाठबळ आहे। मी कुणाचं नाव घेणं मला उचित वाटत नाही, कारण मी तपास यंत्रणेत नाहीये। मी लोकांचे जे काही फोटो व्हिडिओ आहेत तर ते धनंजय मुंडेंसोबतच दिसत आहेत। नाही, आतापर्यंत त्यांच्यासोबत दिसतात, यांना कोण कोण पाठबळ देतं हे सर्व आपण पण तपासलं पाहिजे पोलीस यंत्रणेनं। आणि खरा गुन्हेगार खरंच तपासायचा आहे का,
खरंच अटक करायची का? खऱ्या गुन्हेगाराला जर अटक करायची असेल तर मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय त्याचे सीडीआर काढा. सीडीआर काढले की त्याचे काय काय कुठं कुठं उद्योग आहेत, कुणाशी तो किती वेळ बोललाय, कुठल्या लोकांशी बोललाय, ते निघेल ना. आणि ते निघल्याच्या नंतर ऑटोमॅटिकली कळेल की या गुन्हेगारानं काय काय वृत्तीनं वागलेला आहे, कसा वागलाय आणि कुणाकुणाची. बीड जिल्ह्यातली जी पोलीस यंत्रणा आहे कित्येक दिवस झालं ज्याच्या त्याच्या मर्जीतले पोलीस एका पोलीस स्टेशनला. अहो तुमच्या आमचं शिरसाळा म्हणून गाव आहे परळी तालुक्यामध्ये, तिथे एक पी आहेत. वाळू माफियांना सुद्धा एवढा त्याचा साथ आहे. पण हे कोणामुळे होतंय? कोण असं सत्ताधारी? मी कोण सत्तेत कोण होतं मागच्या काळामध्ये? हे कुणी बसवलेत अधिकारी? मी त्यांच्यावर वारंवार आरोप केले. थेट नाव घेत नाही म्हणून मी विचारतो. सरळ सरळ नाव घेऊन सांगितलंय की दहिपळे नावच्या पीआयने त्यांच्या पाठीमागे राजकीय नेतृत्व कोणाचं आहे? बघा, मी नाव घेण्याची गरज काय आहे? तुम्हाला कळत नाही की यांना तिथं कुणी खुर्चीवर बसवलंय? बीड जिल्ह्यातल्या जनतेला माहित नाही का? महाराष्ट्रात कारण मला कुणाचं नाव घ्यायचं नाही. ज्या दिवशी तुम्ही सगळे पोलीस यंत्रणेने ओपन केलं पाहिजे. पोलीस यंत्रणा काय करते? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आम्ही गुन्हाला सोडणार नाही. मग सोडणार नाही पकडणार कधी? मग तुम्ही जर पकडणार आहात, आज बीड जिल्ह्यातलं एकच नाव नाही, बीड जिल्ह्यातले जेवढे 53-54 पोलीस स्टेशन आहेत या पोलीस स्टेशनमध्ये इन्चार्ज आहेत बरेच. एक तर इन्चार्ज आहेत, नाही तर आता एलसीबीला एक शेख नावाचे पीआय बसवलेत. 11th आवरला रात्री त्याची ऑर्डर का निघाली? त्याचं कारण काय? की असं काय त्यांनी बक्षीस सगळं कुणी काढलं? माझं पूर्ण होऊ द्या की मला म्हणायचं यांची ऑर्डर रात्रीत काढून त्यांना तिथं बसवलंय. मग त्यांनी असं काय काम केलंय? मग आता हे एलसीबीचे जीपी आहेत, आदरणीय एसपी साहेब आता आमच्याकडे नवीनच जॉईन झालेत. एसपी साहेबांनी तरी हा बदल केला पाहिजे. यांना कुठंतरी काय केलं? मग ज्या माणसांना पंकज कुमावत म्हणून माझ्याकडे डीवायएसपी होते माझ्या केज तालुका हा माझा होम पिच आहे. ही घटना जी घडली ही जी मस्साजो गाव आहे माझ्या जिल्हा परिषदेच्या गटामध्ये ज्या गावानं मला मतदान केलंय किंवा म्हणजे काही माझ्या गटात ज्या गटातून मी जिल्हा परिषद सदस्य होतो 17ला त्या गटातलं ते गाव आहे. म्हणजे माझ्या होम पिच आहे. या सर्व घटनेत या केजचे पंकज कुमावत जी होते ते डीवायएसपी होते. त्यांनी एका कॉन्स्टेबलला किंवा काय हेड कॉन्स्टेबल असेल या माणसाला निलंबित केलं गेलं. निलंबित केल्याच्या नंतर त्याला असं काय त्याला पुन्हा मुख्यालय दिलं गेलं. तर मुख्यालयाहून असं काय त्यानं काम चांगलं केलं की लगेच त्याला परळीला घेतलं गेलं. म्हणजे ह्या ज्या घटना आहेत ते कोण करतंय आणि कुणाच्या सांग 6 महिन्यातच त्याला चांगली पोस्टिंग परत पण म्हणजे चांगली त्यांच्या दृष्टीनं जिथं की त्यांना सपोर्टर होतं अशा पद्धतीचं काय केलं जात आहे. बीड जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था हा विषयच राहिलेला नाही. एवढ्या घटना घडतात. आता कालची घटना माहिती आहे? तुम्ही मीडियानं दाखवली का नाही मला माहित नाही. कालची जी घटना झाली की आपलं जे स्वामी रामानंद तीर्थ आमचं हॉस्पिटल आहे अंबाजोगाईचं जे ग्रामीण रुग्णालय म्हणजे दवाखाना म्हणजे मोठा आहे या दवाखान्याच्या समोर एक मुंडे नावाच्या व्यक्तीनं एका माणसाचा मर्डर आणखी केला. म्हणजे किती ते पण डायरेक्ट म्हणजे किती हल्ले होणार. म्हणजे असा दिवस उगवला गेला बीड जिल्ह्यामध्ये की त्या दिवसी हल्ला झाला नाही. त्या आमच्या मागच्या काही दिवसापूर्वी पाटोद्याचे माजी सभापती गोवर्धन सानप यांच्यावर अपहरण करून खासदार साहेब मग इतक्या सगळ्या घटना आहेत तर समाजाचं नेतृत्व हे आपले राजकीय नेतेच करत असतात. मी कुठल्या पक्षाचा किंवा एका कुठल्या व्यक्तीचं नाही म्हणत. तर हे सगळं जे इतक्या वर्षांपासून घडतंय इतक्या सगळ्या घटना घडतायत तर बीडचे राजकारणी कमी पडलेत काळाच्या अनुरूप बदल करायला. कारण आपण बघतो की जोपर्यंत सामाजिक शांतता प्रस्थापित होत नाही कायदा सुव्यवस्था राखली जात नाही तोपर्यंत उद्योग व्यवसाय रोजगार हे त्या ठिकाणी येत नाहीत. एकदम करेक्ट आहे तुमचं म्हणणं. माझं हेच म्हणणं आहे की याला कुणीतरी पक्षाचा रंग द्यायचं काम. कुणीतरी म्हणतंय की याला पक्षीय रंग द्यायलात राजकीय रंग, कुणी म्हणतंय जातीय रंग द्यायलात. याच्यात कुठलंही राजकारण नाही. मी आता बोलत असताना तुम्हाला सांगितलं की मी मागणी केली होती की गोवर्धन सानप जी सौताड्याचे होते पाटोदा माझे सभापती हे एका विशिष्ट समाजाचे आहेत पण त्यांचा सुद्धा संशयित मृत्यू झाला याची चौकशी का होत नाहीये. त्याच्यानंतर काल अंबाजोगाईला घटना घडली. परत ज्या ज्या घटना घडतात या सर्व घटनेच्या पाठीमागं कोण आहे आणि हे का होतंय हे वारंवार एकच कुणाला एका समाजाला टार्गेट करू नका कुणीतरी म्हणतंय आणखी. असं कुठल्या समाजाला कुणी टार्गेट करत नाही कुठल्या राजकीय नाही. कारण सत्तेत असणारे 3-3, 4-4, 5-5 आमदार एका घटनेवर बोलतायत. मग याच्यात काय 6 पैकी 5 आमदार
म्हणजे माझ्या पक्षाचा आमदार तर बोलतोयच, मी खासदार म्हणतो बोलतोयच. मी पहिल्या दिवसापासून या प्रकरणाला ओपन केलं, या प्रकरणाला वाचा फोडली आणि या प्रकरणाच्या पाठीमागे आहे हे प्रकरण पूर्ण तडाला नेणार. आणि मी पहिल्या दिवसापासून सांगितलं 5 आमदार बोलतायत, तरी सुद्धा आणखी या आमदारांचं कुठेही म्हणणं ऐकलं जात नाही का यांच्या नेतृत्वाला सत्तेत असणाऱ्या लोकांना. मी सुरुवातच तशी केली की बोललं खूप जात आहे, चर्चा होते, कारवाई होत नाही. उद्या जो मोर्चा निघतो आहे तर त्याचं स्वरूप काय असेल, कोण कोण यामध्ये असेल? तुम्ही स्थानिक खासदार आहात, तर या मोर्चामधल्या प्रमुख मागण्या काय असतील? या मोर्चाचं नेतृत्व करताना पूर्ण बीड जिल्ह्यातली जनता या मोर्चाचं नेतृत्व करणार आहे. त्याच्यात मी खासदार म्हणून नाही किंवा कोणी आमदार म्हणून नाहीये. सर्व सामाजिक संघटनांनी, ज्या चळवळीत काम करणाऱ्या सर्व लोकांनी ही मोर्चा आयोजित केलेला आहे. कारण बीड जिल्ह्यामधली कायदा व सुव्यवस्था पूर्ण ढासळलेली, ही बीड जिल्ह्यातली कायदा व सुव्यवस्था पूर्वपदावर आणण्याची एक पहिली मागणी. आणि दुसरी मागणी अशी की ज्या संतोष देशमुख यांचा टॉर्चर करू करू त्यांना मारलंय, त्यांचा मर्डर केलाय, त्याच्या मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे. त्यांना सर्वात अगोदर लवकरात लवकर पकडलं पाहिजे. पोलीस एवढी दिरंगाई का करतात, ही एक दुसरी मागणी. तिसरी मागणी अशी की खंडणीमध्ये ज्यांच्यावर गुन्हा झालाय ते याच्याशी रिलेटेड आहेत का हे बघून त्यांच्यावर सुद्धा लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आणि त्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे. आता बीडच्या पालकमंत्री पदावरून बऱ्याच काही चर्चा आहेत की ते पालकमंत्रीपद कोणी घ्यावं, म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घ्यावं, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घ्यावं की धनंजय मुंडे यांच्याकडेच असावं. तर तिघांपैकी तुम्हाला कोण वाटतं की कोणी घ्यावं? नाही, मला जर तुम्ही पालकमंत्री पदावर विचारलं तर मला असं वाटतंय की हा माझ्या पक्षाचा किंवा माझा इंडिव्हिज्युअल विषय नाहीये. हा पालकमंत्री सत्तेत असणारे जे 3 पक्ष आहेत त्या तुमचे तिघांशी चांगले संबंध आहेत. बोलतो ना मी बोलतोय पुढं. माझं म्हणणं आहे या तिघांनी कुणी ठरवावा हा त्यांचा विषय आहे. तिन्ही पक्षातले आदरणीय अजितदादा असतील, देवेंद्र फडणवीस असतील, त्यांचं नाव घेतलं तुम्ही असे आमचे मुंडे साहेब असतील, तिघापैकी कुणी घ्यावा तर मुंडे साहेब तर ऑलरेडी होतेच ना. त्यांच्यामुळे त्या जिल्ह्यातला तपास आहे तर त्यांच्याकडे द्यायचं काही कारण येणार नाही. समजा जर खराच तपास करायचा आहे तर त्यांनी घ्यावा नाही द्यावा हा त्यांचा विषय. पण मी मागणी जी करतोय ती एकच म्हणतो की देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत, गृह खातं त्यांच्याकडेच आहे, त्यांनी आश्वासन देऊन आणखी 18 दिवस झाले तरी होत नाही. मग अजितदादांनी घ्यावा असं मी म्हणतोय. त्याचं कारण काय आहे की अजितदादांनी पालकमंत्री, कारण अजितदादाला सुद्धा कळल की या बीड जिल्ह्यामध्ये काय काय यांच्या पक्षामध्ये झालंय आणि कशामुळे हे सगळ्या घटना घडल्यात, कशामुळे काय काय उद्योग झाले त्या 5 वर्षामध्ये. अजितदादा या महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री म्हणून त्या पक्षाचे प्रमुख आहेत आणि अजितदादाचे 3 आमदार आहेत. म्हणून अजितदादांना एखाद्या वेळेस पालकमंत्रीपद त्यांच्या पक्षाला मिळू शकतं जर त्यांच्या आमदाराच्या संख्येवर जर त्यांचं पालकमंत्री ठरलं असलं. तो माझा विषय नाही, मला त्याच्याशी घेणं नाही. तर दादानी घ्यावा ही माझी मागणी. त्यासाठी त्यांना कळल की काय काय यांना सुद्धा किती अंधारात ठेवलं गेलंय, यांना सुद्धा किती काय काय माहिती नाही. ह्या गोष्टीची जर खराच उलगडा करायचा असेल, कोण कोण अंधारातून काय काय करतंय ही जर दादाला खरंच माहिती करून घ्यायचं असेल आणि दादांना खरंच माहित नसेल तर दादानी पालकमंत्रीपद घेतलं पाहिजे. तर धनंजय मुंडेंकडे आतापर्यंत होतं पण काही कायदा व्यवस्था काही सुधारली नाही, त्यामुळे दादांनी घ्यावं. नाही, सुधारली नाही म्हणण्यापेक्षा बिघडली असं म्हणतोय मी. सुधारली नाही, सुधारण्याचा विषय नाही. कारण डायरेक्टली मला कुणावर तुम्ही बोलताना तुम्ही जे म्हणता तुमचा बरेच गुगली टाका तुम्ही, पण माझं म्हणणं असं आहे की माझं एकच म्हणणं आहे की कुणी काय केलं याच्यापेक्षा गेली 5 वर्ष काय घडलंय बीड जिल्ह्यात याचा तपास करा. तर या सगळ्या प्रकरणाला राजकीय रंग प्राप्त झालेला आहे. मात्र बीडची कायदा सुव्यवस्था आणि खऱ्या अर्थाने तिथं लोकांमध्ये या सगळ्या पोलीस यंत्रणेबद्दल एक विश्वास निर्माण करायचा असेल तर अर्थातच राजकारण बाजूला ठेवून प्रयत्न करावा लागेल. अर्थात हा प्रयत्न देखील राजकारण्यांनाच करायचा आहे. राजकारणी ते करतील का? कॅमेरामन विजय राऊत, मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.